नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बघूयात की अमेरिकेतल्या सोसायट्या ह्या कशा असतात. तर ही आहे या सोसायटीची एंट्री. एंट्रीलाच भरपूर प्रकारची झाडं आहेत आणि एंट्रीला 2 वे रोड आहेत, एंट्री आणि एक्झिटसाठी. तर इकडे प्रत्येक सोसायटी अट्रॅक्टिव्ह बनवली जाते, कारण जेवढी सोसायटी अट्रॅक्टिव्ह आणि डेकोरेटिव्ह असते तेवढी लोकांवरती त्याचं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि रूम रेंटवरती लवकर जाण्याचे चान्स वाढतात. सोसायटीला एकूण 4 एंट्री आणि एक्झिट गेट आहेत. इथे सोसायटीमध्ये कुणी सिक्युरिटी गार्ड नसतो, तर प्रत्येक ठिकाणी गेटेड आणि नॉन गेटेड कम्युनिटी असते. गेटेड कम्युनिटी तर दिवसा ओपन असतात, पण संध्याकाळी 6च्या नंतर बंद होतात. तर प्रत्येक टेनंटकडे एक रिमोट असतो, ज्याच्या साहाय्याने हे गेट ओपन होतात. ज्यांच्याकडे रिमोट नसेल किंवा विसरला असेल तर इकडे पासकोड टाकून ते गेट ओपन करू शकतात. तर हे आहे सोसायटीचं लिझिंग ऑफिस. इकडे मॅनेजमेंटची टीम असते, जी लोक सगळ्या सोसायटीचा मेंटेनन्स ठेवतात. तुम्हाला रूम रेंटवरती जर बघायचं असेल तर हीच लोक तुम्हाला रूम दाखवतात. म्हणजेच तुम्हाला रूम रेंटसाठी ओनर बरोबर नाही तर ह्या मॅनेजमेंट टीम बरोबर कॉन्टॅक्ट करायला लागतो. हे आहे सोसायटीचं गार्डन. सध्या हिवाळ्यामुळे इकडे झाडांची भरपूर पानझड झाली आहे. सध्या या लिंबाच्या झाडाला लिंब आहेत, तर सोसायटीमध्ये एखाद्याला लिंबू हवे असेल तर कुणीही इथून तोडून घेऊन जाऊ शकतं. हे आहे पोस्टल सेंटर, जिथे आपले कुरिअर किंवा पार्सल असेल तर आपल्याला इथे मिळतात. रूम नंबरनुसार प्रत्येकाकडे याची चावी असते. हे आहे कम्युनिटी गार्डन. म्हणजे ज्याला गार्डनमध्ये भाजी किंवा फुलं लावायची असतील त्यांनी सोसायटीमध्ये ॲप्लिकेशन करायचं आणि जर अलॉटमेंट झाली तर हे गार्डन तुम्हाला मिळतात. तर इकडे लोक भाजी, टोमॅटो, फुलं, फळांची झाडं लावतात आणि ज्याने त्यांनी आपल्या आपल्या शेतीची काळजी घ्यायची. आता सध्या हिवाळ्यामुळे इकडे झाडं गेलेली आहेत, पण जसा उन्हाळा चालू होईल तशी लोकांची नवनवीन झाडे लावण्याची गडबड चालू होईल. इकडे हा नळ देखील आहे, जिथून नळी लावून आपल्या शेताला आपण पाणी देऊ शकतो. प्रत्येक इंटरनल गेट ओपन जर करायचं असेल तर तुमच्याकडे चावी असायला हवी, तरच तुम्ही गेट ओपन करून सोसायटीच्या ह्या क्लब हाऊसमध्ये एंट्री करू शकता. लोक सुट्ट्यांच्या दिवशी इकडे वेळ घालवू शकतात. इथे मोठा स्विमिंग पूल देखील आहे, पण थंडीमुळे सध्या कुणी स्विमिंग करत नाही. इकडे बर्थडे, ॲनिव्हर्सरी, गेट टुगेदर किंवा पार्टीज करण्यासाठी भरपूर जागा आहे. तर ग्रिल करण्यासाठी सुद्धा इकडे सुविधा आहेत. हा आहे जकुझी, म्हणजे गरम पाण्याचा पूल. हिवाळ्यात लोक जकुझीचा जास्त वापर करतात आणि इथे शॉवरची देखील व्यवस्था केली आहे. इथे जिमचा देखील फ्रीमध्ये वापर करू शकतात. इकडे वॉशरूम, पिण्याचे पाणी आणि गेम झोन देखील दिलेला आहे. इथे मिनी थिएटर आहे. हाही लोक फ्रीमध्ये एन्जॉय करू शकतात, पण आपल्या प्लॅननुसार आधीच बुक करून ठेवायला लागतो. सोसायटीमध्ये भरपूर प्रमाणात मोकळी जागा आहे, जिथे लोक सकाळ संध्याकाळ वॉकही करू शकतात. इकडे ग्राउंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअर म्हणतात. म्हणजे ही जी तुम्हाला दिसते ती 3 स्टोरी अपार्टमेंट आहेत आणि ह्या सोसायटीमध्ये अशा एकूण 24 बिल्डिंग्स आहेत. इकडे ही कार वॉशसाठी सुविधा आहे, ज्याची प्राइस $1.50 आहे. तुम्ही सोसायटीमध्ये तुमची कार कुठेही वॉश करू शकत नाही. काही लोक बाहेर प्रोफेशनली कार वॉश करून घेतात, ज्याचे चार्जेस खूप जास्त असतात. तर काही लोक इथेच कमी खर्चात स्वतःची कार स्वतःच वॉश करतात.
बऱ्याच लोकांकडे पाळीव कुत्रे असतात, तर ही लोक इकडे कुत्र्यांना वॉकसाठी आणतात. जर आपल्या कुत्र्याने घाण केली तर ती आपणच इथून भरून ह्या डस्टबिनमध्ये टाकायची. इकडे लहान मुलांसाठी देखील खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहेत. ही सोसायटी एवढी मोठी आहे की इकडे काम करणारे म्हणजेच मेंटेनन्स टीमवाले इकडे तिकडे जाण्यासाठी ह्या बग्गीचा वापर करतात. इकडे कचरा टाकण्यासाठी सेपरेट अशी जागा असते, तिकडे आपणच आपला कचरा नेऊन टाकायचा असतो. इथे लोकांना नको असलेल्या पण चांगल्या कंडिशन मधल्या वस्तू लोक इथे आणून टाकतात आणि ज्यांना पाहिजे ते इथून घेऊन जाऊ शकतात. इथे प्रत्येक टेनंटला स्वतःच्या रूमचा इन्शुरन्स काढायला लागतो. घरात जर काही झालं किंवा कोणती वस्तू बिघडली किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये काही झालं तर ही मेंटेनन्स वाले लोक येऊन फ्रीमध्ये काम करून जातात. इकडे 3 प्रकारचे पार्किंग असतात. एक म्हणजे गराज पार्किंग, जिथे लोक गाडी पार्क करू शकतात आणि स्टोर रूम म्हणून देखील याचा यूज करू शकतात. दुसरी म्हणजे कव्हर पार्किंग, तर काहींना गराज पार्किंग तर काहींना कव्हर पार्किंग अलॉट होते. ज्याच्याकडे एक्स्ट्रा कार असतात किंवा त्यांचे गेस्ट आले की त्यांची कार हे ते ओपन पार्किंग मध्ये लावू शकतात. सोसायटीला सगळ्या बाजूने असे सिक्युरिटीसाठी गेट असतात, जेणेकरून बाहेरचं कोणी चावी असल्याशिवाय आत एंट्री करू शकत नाही. सोसायटीच्या बाजूलाच ही एलिमेंटरी स्कूल देखील आहे आणि प्रत्येक स्कूलच्या रेटिंगनुसार सोसायटीचे रेट कमी जास्त होतात. बऱ्याच सोसायटीमध्ये लिफ्ट नसते, तर अशा प्रकारचे स्टेअरकेस वापरले जातात. तर अशी ही अमेरिकेतली सोसायटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.